नमस्कार, मी दिनेश गर्डे, मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे। तसेच अधिवेशन काळात परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्थेला लक्षात घेऊन संसदेप्रमाणे मध्यवर्ती बारकोड पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिली। प्रवेशिका स्कॅन करूनच प्रवेश व्हावा अशी सूचनाही त्यांनी केली। नागपुरात 19 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात मंगळवारी नागपूर विधिमंडळ परिसरात मंत्री परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला। विधानसभा अध्यक्षांनी नागपुरातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील सर्वप्रथम आढावा घेतला। महिला आमदाराच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात कडेकोट बंदोबस्त आमदार निवासात ठेवण्यात येणार असून यावर्षी अधिवेशनासाठी 10,000 पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात राहणार आहेत। बदलत्या परिस्थितीत नागपूर येथील सभागृहाच्या परिसराला विस्तारीकरण करणे आवश्यक आहे। अनेक कक्ष नव्याने निर्माण करणे आवश्यक आहे। त्यासाठी अतिरिक्त जागा आवश्यक असून मुंबईप्रमाणे नागपूर येथे सेंट्रल हॉलची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीत योग्य ते निर्देशही देण्यात आले। अनेक गेली 2 वर्ष सुमारे 2 वर्ष आपल्याकडे अधिवेशन होऊ शकलं नाही आणि त्यामुळे तयारीची जास्त गरज होती। तर या बैठकीत एकूण आढावा घेऊन जे नेसेसरी जे अत्यंत महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या त्या देण्यात आल्या। आपल्याला कल्पना आहे की येणाऱ्या लोकांमध्ये जसं लोकप्रतिनिधींची व्यवस्था ही जबाबदारी आमची असते, तसं येणारे अनेक जनतेचे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या प्रश्नांसाठी येणारे त्यांच्यासाठी सुद्धा सुरक्षितता, त्यांची व्यवस्था, त्यांच्यासाठी वेळ पडली तर जिथे ते राहत आहेत त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स याच्यासारख्या मुद्द्यांवरती आम्ही निर्देश दिले। त्याचबरोबर काही वेळेला परिवहन विभागाशी संबंधित असा जो विषय आहे की बसनी येणारे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भाडेवाढ, काही बस सेवा लागतात आणि लोकांना त्रास होतो। त्याचबरोबर नागपूरमधले जे स्थानिक लोक अधिवेशनाशी संबंधित नाही आहेत परंतु त्यांनासुद्धा वाहतूक व्यवस्थेचा त्रास होऊ नये अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आतमध्ये आवारामध्ये नेहमीप्रमाणे अध्यक्ष स्वतः, सभापती, उपसभापती, मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या गाड्यांना प्रवेश न देता त्यांनी दारापासून चालतच यायचं, जेणेकरून आतमध्ये कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न सामान्य कुठल्या प्रतिनिधींसाठी होऊ नये। त्याचबरोबर CCTVवरती मॉनिटरिंग जे काही करायला लागतं त्याहीबद्दल स्वतः CPंनी सूचना दिलेल्या आहेत। विभागीय आयुक्तही बैठकीला उपस्थित होत्या। महिला आमदारांची व्यवस्था आमदार निवासमध्ये सुरक्षित राहावी यासाठी स्वतः अध्यक्षांनी लक्ष घातलेलं आहे, मी लक्ष घातलेलं आहे। काही महिला त्यांची छोटी बाळं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था, त्या बालकांच्यासाठी निगराणी करणारी त्याच्यासाठी सुद्धा रूम बघायला सांगितलेली आहे। याखेरीज ध्वनी व्यवस्था, पत्रकारांच्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्थांमध्ये 10,000 जो पोलीस याच्यासाठी दरवर्षी नागपूरला जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळेला जी तयारी करायला लागते त्या संदर्भातलं बजेट हे पहिलीच निश्चित झालं असतं आणि मला वाटत नाही कुठल्याही प्रकारची खर्चाची काय अडचण आहे आणि निश्चितपणे सर्व तयारी योग्य वेळेत होईल। आपल्या करताना प्रवेशासंदर्भात काही नियमावली असणार आहे का? कारण बरीच गर्दी होते मग आणि आमदारांसोबत 2 लोकांना आज प्रामुख्याने जो सुरक्षेचा विषय आहे त्याबद्दल विधान भवनासाठी जे सुरक्षेसाठी अधिकारी आहेत, DCP आहे आणि नागपूर शहराचे CP जे आहेत, तसंच नागपूर ग्रामीणचे पण CP वगैरे जे आहे त्या सर्व इकडे उपस्थित होते। आणि आपण बरोबर म्हणालात की आज 2-2.5 वर्षानंतर नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे विदर्भातली आणि उर्वरित महाराष्ट्रातली जनता मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पासेसवरती नियंत्रण आणून प्रत्येक दिवशी मर्यादित
पासेस इश्यू करण्यासंदर्भातली सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलंय पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट अशा मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये सुरक्षा व्यवस्था पासेस जे इश्यू केले जातात ते सेंट्रलाइज्ड इश्यू केले जातात. त्याच्यावर बारकोडिंग असतं, त्यामुळे ड्युप्लिकेशनचा प्रश्न येत नाही आणि कंट्रोल नियंत्रण ठेवायला पण सोपं जातं. तर येणाऱ्या अधिवेशनात आमचा हा प्रयत्न असणार आहे की पासेस इश्यू पण हे सेंट्रलाइज्ड होतील आणि बारकोडेड असतील, त्यामुळे स्कॅन करूनच एखादी व्यक्ती आत येऊ शकेल. तर असे सिक्युरिटीच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले. सर, कोविड के टाइम काफ़ी सारे रिस्ट्रिक्शंस भी थे, मास्क का, एंट्री पे लिमिटेशन, क्या उसमें से क्या क्या चीज़ें फिर भी कंटिन्यू की जाएगी? जो निर्देश राज्य शासन इस विषय में पब्लिक हेल्थ को नज़र में रखते हुए देगी, उन सब निर्देशों का पालन किया जाएगा. और इसके बावजूद यदि हमें लगे कि विधान भवन में, हाउस के अंदर या विधान भवन के परिसर में और कुछ रिस्ट्रिक्शंस या फिर कंप्लायंसेस करने की जरूरत है, तो वो भी समय समय पर हम उसके ऊपर निर्णय लेंगे. सर, गेल्या वेळी तुम्ही आले होते त्यावेळी सांगितलं होतं की विस्तारित किंवा आणखी एक्सटेन्शनसाठी काही प्रयत्न सुरू आहेत म्हणून, त्यात पुढे काही झालं आहे का? निश्चितपणे या संदर्भातली पण चर्चा आम्ही करणार आहोत. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की सुमारे 1987ला आपलं या नागपूर विधान भवनातील नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलेलं. पण त्यानंतर या विधान भवनाच्या आवारात कोणती नवीन मोठी फॅसिलिटी निर्माण करण्यात आली नव्हती आणि कालांतराने जागेचा पण अभाव आपल्याला दिसून आला. तर इकडे सेंट्रल हॉल निर्माण करायची पण गरज आहे. त्याचप्रमाणे जागा अधिक निर्माण करायची गरज आहे. त्यामुळे आज मी स्वतः जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सोयीस्कर जागा अक्वायर करण्यासाठी रिपोर्ट मागवणार आहे. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात लवकरात लवकर नागपूर विधान भवनात व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात विस्तार कसा करता येईल या संदर्भातला ठोस निर्णय घेण्यात येईल. बीएससी की मीटिंग कब तक एक्सपेक्टेड है? और क्योंकि फाइनल डेट्स, अब तो टेंटेटिव डेट्स आई हैं. बीएससी की मीटिंग नॉर्मली अधिवेशन के कुछ हफ्ते पहले होती है, तो सरकार को इस बारे में अवगत किया गया है और निश्चित रूप से आने वाले कुछ दिनों में ये बैठक होगी. सर, सप्लीमेंट्री के बारे में क्या ख्याल है कि जैसा कि विदर्भ का कोई सवाल यदि आता है तो विदर्भ को न्याय नहीं मिलता, जब भी इतने सालों से जो अधिवेशन हो रहा है ऐसे में जो लास्ट में ही विदर्भ के लिए जो पुरानी सप्लीमेंट्री जो होता है वो टेबल में रखने के लिए मतलब रखते हैं, तो ऐसे में जो है विदर्भ को न्याय नहीं मिलता, जस के तस वहीं पर वो काम थम जाता है. इसके लिए आपका क्या कहना है? देखिए, आमतौर पे जब अधिवेशन होता है तो वो पूरे राज्य का अधिवेशन होता है, लेकिन जब नागपुर में अधिवेशन होता है तो प्राधान्य हमारा यही रहता है कि विदर्भ के हमारे साथियों को ज़्यादा अवसर मिले और विदर्भ से निगडित जो प्रश्न है उनके ऊपर ज़्यादा चर्चा हो. इसीलिए पूरे राज्य को न्याय देते हुए विदर्भ को भी, जो हमारे राज्य का बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा है, उसे भी योग्य न्याय प्राप्त करके यहाँ के प्रश्न को भी प्राधान्य दिया जाएगा. सप्लीमेंट्री डिमांड बद्दल मला एक सांगायचं आहे की सप्लीमेंट्री डिमांड सिर्फ टेबल होते हैं ऐसी बात नहीं है. सप्लीमेंट्री डिमांड में से जो बजट उपलब्ध होता है और जो बजट में नहीं आ सका, ऐसे कई डिमांड के कारण परिपूर्ति होती है और परिपूर्ति होने के कारण वो अमल में लाया जाता है. इसके लिए सप्लीमेंट्री डिमांड एक बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा है कि जिसमें जो काम के लिए थोड़ा सा बजट और देंगे तो वो काम पूरा हो सकता है. ऐसे कई मुद्दे रहते हैं. उसी के साथ साथ कुछ इंडिकेट करने वाले भी मुद्दे रहते हैं कि जिसके मुताबिक नई योजनाएं सामने आ सकती हैं. इसके लिए सप्लीमेंट्री बजट कुछ बुरी बात है ऐसी नहीं है. उसमें तो हर डिपार्टमेंट के लिए जो जरूरी है वो सरकार देखती है और उसके मुताबिक वो निर्णय होता है.